ही बुद्धी हिनं काय केले दोन निर्माण केले, एक ईश्वर आणि एक जीव, हे का नाही. या वृक्षात बुद्धीवर बुद्धीच नष्ट झाली, आरसाच बाजूला केला तर एकच काय, दोहीचा एक केला का एकच होतं. मग दोन भिन्न काय वाटत होते, उपाधी. मग आरसा बाजूला काढे की बिंब प्रतिबिंब एकच आहे. परंतु अशा शंका पुन्हा पुन्हा का येतात. जीव ब्रह्मचे ज्ञान झालं असताना सुद्धा, मिथ्यात्वनिश्चय झाला असताना सुद्धा, आणि आपल्याला पुन्हा पुन्हा या द्वैताचा आपल्याला निश्चय होतो. द्वैत दिसते, ईश्वर परब्रह्म जीव हे भिन्न भिन्न का वाटतात. याचं कारण आहे, कारण जीव ब्रह्मचे ज्ञान श्रीगुरूनं सांगितलं की तू ब्रह्मरूपात आहे हे कळालं, पण मिथ्यात्वनिश्चय झाला तरी दुःख देत आहे. पुन्हा 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 का दुःख देत आहे. आपल्याला ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय हे दुःख होणारच. कारण जीव ब्रह्मचे ज्ञानाचा जोपर्यंत निश्चय होत नाही, कारण निश्चय आपल्याला प्रपंचाचा आहे, आसक्ती आहे, प्रपंचाची आसक्ती आहे. जीव ब्रह्मचे ज्ञान जरी झालं, आता ही बुद्धिमत्तेनं कोणाला प्रक्रिया कळतील किंवा विद्वतेनं कोणाला कळतील, पण ज्ञान होणं हे वेगळे. जीव ब्रह्मचे ज्ञान म्हणजे वाचस्पतीचे पाढे, म्हणजे असा वक्तृत्ववान जरी झाला तरी हजारो श्लोक हजारो पाठ असले तरी, परंतु पचनाकरता जीव ब्रह्मचे ज्ञान होण्याकरता उपरती पाहिजे, ज्ञान होण्याकरता उपरती आणि पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानाची तगणेची नाही विरक्ती वाचून कही, ज्ञानाची तगणेची नाही. आपल्याला पुन्हा पुन्हा ह्या शंका का निर्माण होतात, तर आपलं खडतड वैराग्य नाही. आपलं वैराग्य हे पण हे जे जिज्ञासा वैराग्य आहे ते वैराग्याची गरज आहे. कारण वैराग्य असल्याशिवाय आणि हा बोध पचू शकत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा शंका निर्माण होतात, मला हे जगदाभास का दिसतो आणि पुन्हा पुन्हा असा निश्चय होत नाही. याचं कारण आहे कारण वक्तृत्व आलं म्हणजे ज्ञान झालं असं त्याचा अर्थ नाही की. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, का तोंड भरो विचारा, हा तोंड भरो काय विचारा, अंतकरणी विषयाशी थारा, अंतरी विषयाच्या थारा, परी नातुडे धनुर्धारा त्रिशुद्धी मी, परी नातुडे धनुर्धारा त्रिशुद्धी मी. 3 वेळा सांगतो, निश्चित सांगतो, हे का नाही. जोपर्यंत विद्वान झाला तरी झाला, संसाराची जर आसक्ती असेल तर कसं होणार बापा. कारण ही आसक्ती त्या ब्रह्मज्ञानाला टिकू देत नाही, म्हणजे आपल्या स्वरूपाला असा त्या बुद्धीचा निश्चय होऊ देत नाही. म्हणून आपल्याला पुन्हा 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 आणि हे ऐकावं लागतंय. आणि एकदाच ऐकलं की त्याचं कार्य व्हावं. काय होतं, त्याला उत्तम अधिकारी, त्याला उत्तम अधिकारी. पुन्हा पुन्हा ऐकायचं, पुन्हा पुन्हा गुरुजी म्हणायचे, पुन्हा पुन्हा पंढरपूरला पुन्हा जायचं, पुन्हा याचं. मुंगळ्यासारख्या वारा काय करता तुम्ही, एका वारीतच काम, एका वारीत काम झालं पाहिजे, हे का नाही. पुन्हा पुन्हा याचं, पुन्हा पुन्हा याचं कारण काय. सुखा लागी करी शीतळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. हे असं आहे की जो पंढरपूरला गेला पुन्हा जन्म नाही, तू का पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. तो काय पंढरीशी गेला पुन्हा जन्माला परत आला का पुन्हा. आपण पुन्हा जातो पुन्हा येतो का नाही. पुन्हा जन्माला आलं नाही. अरे एकदाच भगवंताचा एकदा स्वरूप पाहिलं की तद्रूप तुकोबाराय झाले आणि जन्म मरणातून च्युत झाले. आपण पुन्हा पुन्हा पाहतो, पुन्हा पुन्हा. कारण आपण गाडी गेली की गाडी तोंड गावाकडे असते, लगेच ताबडतो कसं होईल, आहे का नाही. म्हणून तिथे जाऊ नका कोणी, गेला नाही आला परतो नाही, पंढरपूरला जाऊ नका. बरं गेले तर परत येत नाही. मग परत येत नाही म्हणजे काय, पुन्हा जन्माला येत नाही. पुन्हा तो जन्माला येत नाही. देहानं मिथ्यात्व निश्चयानं, देहाच्या मिथ्यात्व निश्चयानं तो जाईल येईल. हे पुन्हा पराभक्ती अशी होऊ शकते. पुन्हा पुन्हा वारीला येतं म्हणजे काही पराभक्तीने येतो, काही अपराभक्तीने येतो, काही कामना भक्तीने येतं, काही पण येतं. परंतु असा हे निश्चय की एकदा पंढरपूरला गेलं की पुन्हा पंढरपूरला जायची गरज नाही असं असलं. एकदा ऐकलं की पुन्हा निश्चय आपला झाला पाहिजे. आपला निश्चय का होत नाही, गुरुवर श्रद्धा नसल्यामुळं आणि शास्त्रावर श्रद्धा नसल्यामुळं, विश्वास नसल्यामुळं आपल्याला पुन्हा पुन्हा. एकदाच बाप मुलीला जावायला सांगतं आजवर होते आणखीन आता झाली तुमची. एकदा सांगतो का 3दा सांगतो,
कसा निश्चय होतो? कारण हे अनादिकालचे संस्कार आहेत म्हणून निश्चय होतो. आपला संस्कार देह तादात्म्य सत्यत्व निश्चय, प्रपंच सत्यत्व निश्चय ही आसक्ती आपल्याला घडून बसलेली आहे. त्यामुळं हे आपल्याला बोध एकदम पटू शकत नाही. एकदा ऐकलं दोनदा ऐकलं की निश्चय आपला व्हावा. म्हणून काय की कोणाला की असं हे दृष्टांत देतात, इकडून ऐकलं की इकडून भडा 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 नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, हे का नाही. इकडून आपण ऐकलो की भावली इकडून काडी घातली की ती तोंडातून निघते, आणि दुसरी इकडून काडी घेतली तोंडातून निघली, दुसरी इकडून काडी घेतली की एक काडी घातली की या कानातून या कानाने निघून जाते, आणि तिसरी काडी घातली की या कानातून गेली की पोटात जाते, पुन्हा इकडं जात नाही तिकडे. कोण सृष्टी भावली कोण पोटात गेली, ती पोटात गेलेली. कोणाला नाही बोलता येत पण निश्चित झाला ना, नका बोलता येईना कोणाला. इकून तिकडे गेल्यापेक्षा तोंडातून निघालेली चांगली. आणि ते तोंडातून निघल्यापेक्षा पोटात गेलेली चांगली. नका का बोलता नाही का, पण आपला निश्चय असं आहे. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायणा हर निश्चय. आपला निश्चय झाला ना, नका बोलता येणं नाही का, नका का कळता येणं. पण गुरुजीच्या श्रवणात म्हाताऱ्या बायात आपल्या स्वरूपात बांधल्या होत्या. लिहिणं नाही काय नाही, पण श्रद्धा गुरुजीवर किती, त्यांच्या गुरुजीच्या शब्दावर श्रद्धा त्यांची किती. बाया मुक्त झाल्या, नाही लिहिता येत नाही बोलता येत नाही तरी निश्चय त्यांचा असा. म्हणजे काय एकदा गुरुजी मनुष्य एकदा ऐकले की आपला निश्चय पुन्हा पुन्हा ऐका पुन्हा, पण निश्चय झालाच पाहिजे. मग महाराज म्हणतात असं ऐकतं पण निश्चय काऊन होत नाही, असं ते श्रद्धा नाही. ते म्हणायचं नाही आपल्याला, श्रद्धा नाही श्रद्धा असती ग्रंथावर गुरुवचनावर, श्रद्धावान लभते ज्ञान, तत्पर सैतेंद्रिय. म्हणजे आपली श्रद्धा आणि विश्वास आपल्या प्रपंचावर आहे. म्हणून तो बरा या धनाचा न धरी विश्वास जैशी तरोवर छाया. आणि याच्यावर विश्वास काय ठेवतात, आम्हाला धन चांगलं सांभाळेल, सगळं डॉक्टर सगळं व्यवस्थित सांभाळेल. किती सांभाळलं म्हणजे सासऱ्याच्या बोलण्यावर विश्वास आहे म्हणून आजोर होती आमची. आता ते पक्क ध्यानात राहत, ते पक्क ध्यान. दुसऱ्या दिवशी बायको ध्यान सांगितलेलं विसरून जातं पण पक्कच निश्चय होतं. सांगितलेलं ऐकलं पण ऐकलेलं तेही विसरून जातंय आणि पक्कच लगेच सांभाळत. दुसऱ्या दिवशी तरी बायको मिळली तर सुतूक धरतो. नुसती सोयरीक झालीच पोरगी झाली ते आजारी पडत याचं डोकं दुखतंय. लवकर शेजाऱ्या पाजाऱ्याला फोन करतोय चांगल्या दवाखान्यात न्या. तेवढंच आधात नाही. अनादि जन्माचे संस्कार, अनादिकालचे जन्माचे संस्कार मिथ्या या सत्यत्वाचे निश्चय आहे. मिथ्या पण सत्यत्व निश्चय झाल्यामुळं अनादिकालचे संस्कार हे बलत्तर झाल्यामुळं आणि आपल्याला एकदम आणि त्याच्यामुळेच निध्यास सांगितला. शास्त्राने काय सांगितलं, पुन्हा पुन्हा निध्यास सांगितला. श्रवण मनन निध्यासन हे आपल्याला नेहमी तर डोळ्यात तेल घालून आणि हे केलं पाहिजे. आत्मावारे श्रोतव्य, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिशासितव्य असं श्रुतीनं आपल्याला सांगितलंय, हे का नाही. म्हणून आपण या शास्त्रावर विश्वास ठेवा, हे का नाही. म्हणजे वाक्यावर विश्वास ठेवा, गुरुवर विश्वास ठेवा, ज्या भगवंताची उपासना करतो त्याच्यावर नितांत विश्वास ठेवा. म्हणजे त्या ईश्वराची कृपाच म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक गुरुसेवा ही ईश्वराची कृपाच आहे. गुरुसेवा करतो ना ही ईश्वराची कृपा झालेली आहे असं निश्चित समजा. आणि याच्यात विवेक वैराग्य समाधी षटक मोक्ष हे साधना आणि त्याच्या अंगी बांधतात ही ईश्वराची कृपा इथपर्यंत. आणि गुरुकृपा, अंतःकरण कृपा आणि शास्त्र कृपा ह्या तीन कृपा सहज पुढे होऊ शकतात. गुरु मिळतील, गुरुपासून तत्वज्ञान त्याला होईल आणि तो विराम असा पावल ही गुरुकृपा आहे असं आहे. म्हणून शास्त्र कृपा, अंतःकरण कृपा, गुरुने आपल्याला बोध केला पण अंतःकरण कृपा नसल्यामुळं पुन्हा काय निपटून जात आहे ते सगळं. मन साथ देत नाही, मन साध्य देत नाही म्हणजे बुद्धी साध्य देत नाही, मन साध्य देत नाही म्हणजे ही अंतःकरण कृपा नाही आपल्याला असं समजायचं, हे का नाही. म्हणून अंतःकरण कृपा, गुरुकृपा, शास्त्र कृपा आणि पहिल्यांदा ईश्वराची अनन्य भक्ती झाली तर ईश्वर आपल्याला कृपा करतो आणि गुरुनं सांगतील त्याच्यावर विश्वास बसतो. गुरुसेवा ही सगळी ईश्वराची कृपा
आपल्याला झाली असं निश्चित समजून चालायचं पुढं. विश्वास असावा वेदांताचे ठाई, वेदांताचे ठाई सद्गुरूचे पायी लीन व्हावे, लीन व्हावे. तिथं दीर्घकाल सेवा लीन अशी झाली पाहिजे तरच. आणि ही पुढं तत्वज्ञान हे पचतंय, नाही तर पचत नाही. तोच समाधाना प्राप्त झाला, तोच समाधानाला प्राप्त होत असं नाथ महाराज म्हणतात. 26 आता ह्या पुन्हा पुन्हा शंका याच्यामुळेच येतात. त्या साधकांना नाही तर आपल्याला सांगायला येते. पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार. हा, असे शिष्य बोलत असता खाली राहिले का? असे शिष्य बोलत असता कोणी पूर्वमीमांसक त्या शिष्यासच आपले मत सांगतो. काय काय सांगितलं माग 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 त्याच्यामुळे मला वाटलं माग राहिले काय. पूर्वमीमांसेत ईश्वराचा अनंगीकार व सिद्धांत मतात ईश्वराचा सकारण अंगीकार. आता काय की पुरवसा शास्त्रकार आणि कर्मानेच मोक्ष होतं. आणि कर्म आणि ज्या कर्म केल्या ते कर्मच त्याला फळ देत आहे. ईश्वर मानायची गरज नाही. म्हणजे पुरवसा शास्त्रकार म्हणजे हे एक व्यासांचे शिष्यच आहेत. पण त्याने काय केलेलं आहे की पुरवसा शास्त्र हे त्याने निश्चित केलेलं आहे. म्हणजे कर्मठ असं आहे. ते म्हणतात कर्मानेच मोक्ष होतो आणि ईश्वर फल देतो. आता माग विषय काय झाला की बुद्धी वृक्षावर काय आहेत? दोन पक्षी आहेत. एक कर्म करता आणि त्या कर्माचं फल देणारा तो ईश्वर आहे, असे दोन. मग आता तो म्हणतो हा पूर्वपक्षी पूर्ववंशा शास्त्र काय म्हणतो, अरे ईश्वर मानायची काय गरज आहे? ईश्वर मानायची गरज नाही, कर्मच फल देत आहे. म्हणून दोन पक्ष कशाला करायचे? एक पक्ष उडवून टाक, एकच पक्ष धर, आहे का नाही? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगुण परमात्मा ही मानलेला आहे आणि निर्गुण परमात्मा सुद्धा मानलेला आहे. म्हणून सगुणाची सेवा केली असताना सगुणी भजता निर्गुणी पावले. म्हणून ती त्या पुरवसा शास्त्रकाराने ईश्वर मानला नाही. तिरसा पुरुष मानून करायचं काय? त्याला कर्मच आपल्याला फल देत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असे शिष्य बोलत असता कोणी पूर्वमीमांसक त्या शिष्याचंच आपले मत सांगतो. असं बोलत असताना तिसराच उठला मात्र त्यांचा भाष्य नाही. कोण उठला? पूर्वमीमांसा शास्त्रकार उठला. जैमिनी. हा जैमिनी म्हणतात. पूर्वमीमांसक म्हणतो अहो कर्मफलदाता परमात्मा ईश्वर म्हणून तुम्ही जो स्वीकारता त्याची आवश्यकता नाही. कारण जो जे कर्म करतो त्याचे फल त्यास ते कर्मच देते. मध्ये एक ईश्वर मानून करायचे काय? मधात ईश्वर मानून करायचं काय? जे आपल्याला आपण कर्म करतो, आपण निषिद्ध कर्म करतो, निषिद्ध कर्माचं फळ आहे दुःख आणि काय विहित कर्माचं फळ आहे सुख. म्हणजे आपण पुण्य जर केलं आपण तर त्या पुण्याचं फल काय आहे? सुख आहे. म्हणजे कोण फल देतो? कर्मच, आहे का नाही? आणि निषिद्ध कर्म केलं तर निषिद्ध कर्माचं फल आहे, पापाचं फल आहे दुःख. मग कोण फल दुःख फल द्यायला? कर्मच फल द्यायला. ईश्वर मानायचा नाही. जे जे ज्याचं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला सुख दुःख भोगावं लागतात. का ईश्वर मानायची गरज नाही. तिसरं काय करायचं त्याच्यामध्ये? शिष्य म्हणाला तुमच्या पूर्वमीमांसकाचे मतात ईश्वराचा स्वीकार करीत नाहीत, परंतु ते बरोबर नाही. कारण कर्म स्वतः जड असल्यामुळे त्यास आपले फल देण्याचे सामर्थ्य नाही. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्मातच फल देण्याचे सामर्थ्य आहे असे मानले तर विहित व निषिद्ध कर्माचे फल कर्मकर्त्यास ताबडतोब का मिळू नये? आता हा पूर्वपक्षी म्हणतो, जैमिनी पूर्ववंशा शास्त्रकार म्हणतात ईश्वर मानायची गरज नाही. कारण जे जे कर्म करतो आणि ते कर्मच त्याला फल देते असं आहे. म्हणून आता जर आपण विचार केला, आपला शिष्य काय म्हणतो की
काय कर्म जड. शिष्याचं बोलणं म्हण. हा तुमच्या पूर्वमीमांसकाचे मतात ईश्वराचा स्वीकार करीत नाहीत, परंतु ते बरोबर नाही. हा, परंतु ते बरोबर नाही, कारण कर्म हे जड आहे. कर्म हे कसं आहे, हे जड आहे. जड कर्मापासून आणि ते काय आपल्याला सुख, याने कोणतं कर्म केलेलं आहे, याला कोणतं सुख द्यावा. आता आपण काही ईश्वर मानत नाही, माया मानत नाही, कारण मायेपासून केवळ चैतन्यापासून जग निर्माण होत नाही आणि केवळ प्रकृतीपासूनच जग निर्माण होत नाही. म्हणजे प्रकृती विशिष्ट चैतन्य जो ईश्वर आहे तो तज्ज्ञ आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. कोणाला काय, आता या कर्मामध्ये जर आपण कर्मानेच जर कर्मच आपल्याला फल देत असेल तर त्याला, या जडाला काय, त्याला बुद्धिमत्ता आहे का, त्याला त्यांची बुद्धिमत्ता आहे का, त्याला ज्ञान आहे का, त्याला काही आहे का, त्याची क्रिया होत नाही, त्याच्याची काही होत नाही. आणि ते कर्म जड असल्यामुळे ते फल कसं देणार, कारण ईश्वर हा चेतन स्वरूप आहे, ब्रह्म काय ज्ञान स्वरूप आहे, शक्तिमान आहे, सज्ञ आहे. म्हणजे कोणत्याला कोणतं काय, कोणतं याला, या कर्माला कोणतं फल द्यायचं हे ईश्वराला त्याचं ज्ञान आहे. प्रत्येकांचं कर्म जर आता सगळे एका जागीच कर्म पडलेलं आहे सगळं. आता हे कर्म कोणी केलं, हे कर्म निश्चित कर्म केलेलं आहे, विहित कर्म केलेलं आहे, सगळे कर्म केलेले आहेत. मग आता याने, आता ज्या वेळेस आपल्या अंतःकरणात कर्माचा संचय होतो का, आपण जन्मल्यापासून देहपातापर्यंत आपल्या शरीरामध्ये संचय म्हणजे संचित कर्म तयार होत आहे. आता संचित कर्म आपण जन्मल्यापासून काय काय पाप पुण्य केलेले आहे आपल्या याच्यात आपल्याला आठवण आहे का, आपण काय काय केलं, बाल्यावस्थेत काय केलं, तरुणावस्थेत काय केलं, वृद्धावस्थेत काय केलं, काय काय आपल्याला माहिती आहे. मग त्याचा जो संचय होतो, त्याचा संचय झाला असताना आणि ते संचित कर्म आता कोणत्या टायमाला कोणतं कर्माचं फल द्यावं हे कर्म, कर्माला माहिती आहे. कर्म जड आहे, त्याला माहिती आहे का काय झालं, कर्म हे जड आहे, त्याला काय त्याचं ज्ञान आहे. आता कोणत्या कर्माला याने केव्हा शुभ कर्म केलं, केव्हा निषिद्ध कर्म केलं, काय कोणाचा कोठा केव्हा जाळला, याला केव्हा या कोठा जाळ्याला शिक्षा कोणती द्यावी, इंच मारलेली शक्ती कोणती द्यावं, किडे मारलेल्या शक्ती कोणती द्यावं, गो हत्या केलेली त्याला शिक्षा कोणती द्यावं, या कर्माला काय माहिती. पण सर्वज्ञ ईश्वर आहे. कोणती फाईल कशी हे करायची, कोणती ही केस याच्यावर करायची हे कोणाला माहिती नाही. पण ईश्वराला हा सर्वज्ञ ईश्वर असल्यामुळं आणि याला कोणती शिक्षा द्यायची हे त्या कर्मामध्ये हे नाही. कारण का जर त्या ईश्वराच्या ठिकाणी आणि खूप दयाधन आहे, तो ईश्वर दयाळू आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, त्याच्या इतकी दया कोणालाच नाही. तो भव का सिंधू देवा, तो कृपा करुणा सिंधू, होशी मायबाप आमचा बंधू. तो ईश्वर आणि सागर म्हणजे त्याची दया आहे, इतका म्हणजे त्याची ऐसा कृपेचा सागर. हो काय, ऐसा कृपेचा कृपेचा सागर, विटी उभा कटी कर. विटी उभा कटे कर उभा, तो कृपेचा सागर आहे, तो परमात्मा. आणि हे काही आंधळे पांगळे, काहीला डोळेच नाहीत, त्याला कानच नाही, त्याला काहीच नाही. आता हे सगळे आपल्याला जे सुख, आता हे आपल्याला दुःख होतं, हे सुख होतं आपल्याला, याचं कारण काय, मागच्या जन्मामध्ये संचित केलेलं ते आता आपल्याला भोगायला आलं, ते प्रारब्ध आले. आता आंधळे पांगळे मुकी बहिरे हे का होतात, त्याचं मागचं फल आता भोगायला ईश्वर द्यायला. मागच्या संचिताचं फल या टायमाला तो ईश्वर देतो. आता आपल्याला काल काय सांगितल्याची आठवण राहत नाही. आपल्याला आपण काय भाजी खाली सकाळी तर संध्याकाळी आठवण राहत नाही, काय खाल्लं मग दुपारी, इतकी बुद्धिमत्ता आपली आहे का नाही. पण त्या ईश्वराला मागच्या जन्मातलं, मनुष्य जन्मात केलेलं पाप पुण्य कर्म धर्म हे ज्ञान कर्मामध्ये हे काय, कर्म जड आहे. मग तो ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. म्हणजे त्या मागच्या जन्माचं फल आता द्यायला लागतं. म्हणजे किती तो सर्वज्ञ आहे, किती शक्तिमान आहे, किती दयाळू आहे. आता असं आहे, त्या नामदेवाला भगवंताची संशय आला, नामदेवाला
म्हणजे त्या फाटावर किती आंधळे पांधळे, कोणी काट्यावर झपतंय, कोणी कशावर झपतंय, पण कशाला हे करतंय, कोणी उघडे पण पाऊस येतंय, भिजतात, हे काय होतं इतके. त्याला खायला नाही लाह्या, पण टाकल्यात पैसा टाकत नाही, लाह्या फेकतात, असे चालतात. हे एवढं म्हणजे खायला पियाला याचे पाय नाही, चुंदुंडके सगळे. नामदेवराय म्हणाले, देवा तुझ्या ठिकाणी विषमपणा आहे, तुझ्या ठिकाणी काय विषमपणा आहे. एकाला काय का खावा अशी भरपूर देतो, आणि एकाला काय खावा अशी चिंता करतो. म्हणजे किती काय, काहीला निरोगी आहेत, काही रोगी आहेत, काही आंधळे आहेत, काही पांगळे आहेत. म्हणजे विषमपणा नाही का त्या ठिकाणी, आहे का नाही. हे एका लेकराला भात चांगला आणि शेजारच्या लेकराला मोकळा करून भात वाढायचं, म्हणजे दोन ठिकाणी त्या ठिकाणी, त्या ठिकाणी विषमपणा हे काय नाही. नामदेवाने हात धरला, नाही देवा त्याच्या ठिकाणी विषमपणा. अरे नाही बापा, बरं म्हणजे तो असं कर, तुला वाटते माझं बोलणं तुला पटत नाही ना, तर माझी सर्वज्ञता सर्वशक्तिमान तू विटेवर उभा आहे. हां, तो काय कर, विटेवर उभा आहे, आणि तुझा पोशाख मी घेतो आणि मी भजन करतो, तू विटेवर उभा आहे, आणि हे सर्वज्ञपणा तुला सगळा देतो. पण बडवे जर 4 वाजता लोणाचा गोळा तोला घालतील, तुला दह्या दुधानं स्नान घालतील, आतून चोखून घेतील, मार खातील, बघ काय मग गप्प उभा राहायचा तसाच. इकडे तिकडं पाऊस सुद्धा नको, समदृष्टी समचरण हे सगळं हलू गेलं नको, एवढं मात्र सांभाळ, नाही तर हल्ला गेला तर बडवे. हां, असं सांभाळून राह. आणि मी मग तुला सर्वज्ञ दिल्यानंतर तुला यांचं किती पाप आहे, कसं आहे, सगळं या आंधळ्या पांगळ्याचं पाप, यांच्या संचितात कसं पाप आहे, किती पाप आहे, हे तुला कळणार. त्यासाठी तू विटेवर उभा आहे. बघा, नामदेवराय विटेवर उभा आहे, देवाचा पोस्टर घेतला, नामदेवाचा पोस्टर देवाने घेतला आणि सर्वज्ञता प्राप्त करून दिली. नामदेवराय पाहिले, या आंधळ्या पांगळ्यानं ह्या काय काय गो हत्या केल्या, कोणाचे खुन केले, कोणाचे काय असा डोंगरासारखे पाप दिसू लागलं. नामदेवरायला बट आता उठून दगड घालवता काय त्याच्यावर, असं त्या नामदेवराय वाटायला तेव्हा किती यांना फुकून द्याव का रात्री टाकून यायच्या अंगावर, असं इतकं त्यांना राग आला नामदेवरायला. पण करतो का, देवानं उभं करायचं सांगितलं, हारायचं नाही सांगितलं. मग देव आले, बडवे गेले, कुलूप लावून टाकलं. देव आले, कसं काय, नाही देवा तुझ्या ठिकाणी फार दया आहे, यांना तर आता मला तर वाटतं याला त्याच्यावर रात्री टाकून फुकून द्यावा का या आंधळ्या पांगळ्या. यांनी खूप मागच्या जन्मात यांनी गो हत्या केल्या, कोणाचे मुंडे कापले, कोणाच्या चोऱ्या केल्या, यांना खूप हे केलेलं आहे, तेवढं पाप याने केलं, आहे का नाही. मग आता पापाचं फळ दुःख देणारं हे ईश्वराला कळतंय का कर्माला कळतंय. ईश्वर सर्वज्ञ आहे आणि दयाघन आहे. जर दयाघन नसता तर आंधळ्याला चक्काचूर केला असता तावाच, हे का नाही. म्हणून दया आहे त्याच्या ठिकाणी, थोडं थोडं त्याला दुःख देतो, जास्त दुःख देत नाही, थोडं थोडं पण तेवढं भोगा लावायचं. एक घास विशेष आहे की म्हणजे असं त्याला दुःख भोगल कोणाचंही. म्हणजे हे संचित कर्म या जन्मात त्याला फल प्रारब्धानुसार आणि देव त्याला आणि देतो. म्हणून ईश्वर मानणं गरजेचं आहे. आणि कर्मामध्ये काही आणि सर्वज्ञता सर्वशक्तिवान कर्मामध्ये आहे का, काय कर्माचं जेड आहे का नाही. म्हणून काय कर्मामध्ये दुःख देणं आणि असं नाही. जर कर्मामध्ये दुःख देणं असतं तर काय, जसा अग्नीवर पाय पडला, त्यानं पाय न कळत पडला आणि पडला तरी त्याचा जो स्वभाव आहे ते दुःख देतो. मग आता गो हातीचं पात्र भोगण्याकरता मग कर्मातच जर शक्ती असते त्याला चित केलं असतं, आहे का नाही. का नाही, त्या कर्मामध्ये त्याची शक्ती नाही असं ते सांगतात. कारण कर्म स्वतः जड असल्यामुळे त्यास आपले फल देण्याचे सामर्थ्य नाही. हा, कर्म जड आहे म्हणून त्याला फल देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही. बापा कोणतं यानं कसं कर्म केलं आणि काय केलं. ईश्वराचा अंगीकार न करता त्या कर्मातच फल देण्याचे सामर्थ्य आहे असे मानले तर विहित निश्चित कर्माचं फल कर्म करत्यास ताबडतोब का मिळू नये. हा, काय मिळू नये. आता हे काय आहे, आपला ज्यावेळेस कर्म करतो आता त्याच वेळेस ते कर्माने फल द्यायला पाहिजे. असं काय होतं का, असं काय होत नाही. आता सर्वज्ञता भगवंताची असल्यामुळं आपला देह नरदेह त्याने भगवंताने आपल्याला दिलेला आहे. म्हणजे का दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. कारण पाप पुण्य समान सही तैचे पाविजे कर्म भोगी.
पाप पुण्य जर समान समी झालं तरच आपल्याला नरदेह प्राप्त होतो. अधिक पाप झालं तर पशुजन्म, अधिक पुण्य झालं की देवाधिक सद्गती प्राप्त होते. मग आता कोणतं पुण्य आणि कोणतं पाप समान झालं पाहिजे हे ज्ञान कर्मात आहे का? जन्म द्यायला त्याला कर्म जेडे. मग अशी सर्वज्ञता. आता कोणतं म्हणजे नरदेह प्राप्त. आता पुण्याच्या राशी पुष्कळ आहेत आणि पापाच्या राशी पुष्कळ आहेत. गो हत्येचं पाप वेगळं, स्त्री हत्येचं पातक वेगळं, भांडणं करण्याचं पातक वेगळं, लबाड बोलण्याचं पातक वेगळं. हे पातक वेगळे वेगळे, कायिक वाचिक मानसिक आणि हे शारीरिक हे पातक हे वेगळे वेगळे आहेत. पण कोणतं पाप आणि कोणतं पुण्य, कायिक पुण्य, मानसिक पुण्य, शारीरिक पुण्य, हे पुण्य निर्माण. पण कोणतं पुण्य कोणतं पाप हे दोघांची तुलना आली पाहिजे. हे ज्ञान कर्मात आहे का? हे ज्ञान कर्मात नाही, तो ईश्वर आहे. म्हणून पाप पुण्य समान समी. हे म्हणजे पाप पुण्य समान समी व्हायला किती अवघड आहे. हा, आपला अधिक पाप या जन्मात अधिक जर पाप केलं पशुजन्म आणि अधिक पुण्य केलं तर स्वर्गाधिकाची सद्गतीची प्राप्ती होते. पण कोणतं पुण्य आणि कोणतं पाप, किती आपल्याला ईश्वराचे उपकार आहे. आपलं पुण्य शोधून काढलं, आपलं पाप शोधून काढलं आणि आपल्याला नरदेह प्राप्त करता माझी प्राप्ती व्हावा म्हणून. हे का नाही? किती ईश्वराची कृपा, किती सर्वज्ञता आहे आपल्याला देह प्राप्त करून द्यायला. हे का नाही? हे ज्ञान त्या कर्मात आहे का बापा? नाही, त्या ईश्वरालाच याचं ज्ञान आहे. ते तर मिळत नाही. यावरून कर्म नष्ट होऊन गेले तरी कर्माच्या फलभोगकाली त्या कर्माच्या संस्कार अनुरूप फलदाता असा कोणीतरी एक चेतन मानलाच पाहिजे. आता चोरी चोराने केली, ज्यावेळेस चोरी करतो त्यावेळेस त्या चोरीचं कर्म त्याला चोराला शिक्षा तवा द्यायला पाहिजेत ना? देतं का? नाही. एखाद्याने खून केला, मग त्या खुनाचं पाप झालेलं त्या कर्माने त्याला ताबडतोब दुःख द्यायला पाहिजे. पण त्याची फाईल बनेल, सगळं होईल, काय होईल, कोर्टात जाईल आणि कोर्टात गेल्यानंतर तिसरा पुरुष कोण? न्यायाधीश. तर कर्मच फल देत आहे. शिक्षा कोण देतो? न्यायाधीश. तिसरा पुरुष देतो. तसा आपण जन्मभर केलेलं कर्म तिसरा पुरुष म्हणजे तो ईश्वर फलदाता आहे आणि तोच आणि आपल्या कर्माचं फल देणार. शिक्षा जीव हा कर्म पाप पुण्य करण्यास स्वतंत्र आहे आणि ईश्वर कर्म करण्यात यांना आणि याच्यात असमर्थ आहे. कारण ईश्वर आपल्याला म्हणत नाही अरे पुण्यच करा, गो हत्या करू नका, पाप करू नका, पुण्य करा असं म्हणतो का ईश्वर? कारण जीव स्वतंत्र आहे. तो स्वतंत्र जीव, कर्म करण्यात जीव स्वतंत्र आहे आणि फळ भोगण्यात जीव परतंत्र आहे. म्हणून ईश्वर फल देण्यास स्वतंत्र आहे. म्हणून तो ईश्वर मानलाच पाहिजे. आणि जो कोणी चेतन मानावा तोच ईश्वर. चोरीचे कर्म चेतन जेज आणि ईश्वर. आता जेज बी फल देतो ना समजा. हा काय जेज न्यायाधीश आणि ईश्वर याची साम्यता मानाव का? नाही हे व्यवहार साम्यता म्हणजे कसं, जसं ह्यो कर्माचं फल देतो. कोण? तुम्ही चोरी केली, काही दिवसानं तो व्यावहारिक दृष्ट्या व्यावहारिक दृष्टी आहे आणि खरं तर आपल्याला ईश्वरच फल देतो. न्यायाधीशला सुद्धा देतो. तुम्हाला फाशी जर दिली तर ईश्वरानं दिली ना? हो, ईश्वराने दिली. ईश्वरच खरा जे ईश्वर. चोरीचे कर्म पोलीस ठाणा अशा जिल्ह्यामध्येच राव, प्रत्येक तालुक्यात खेड्या सोडा पोलीस ठाणे व्हावे. हे कशामुळं? गावागडीच कुठं पोलीस ठाणे व्हावे. ठेपा द्यायला पण कशामुळे व्हायले ते? हे बिनचूक वागत नाहीत माणसं म्हणून व्हायले पोलीस ठाणे. परद्रव्य परणारी याचा जर सगळ्यांनी चिटाळ धरला तर हे पोटन कचरा कशाला आहे? पोटन कचरा कशाला? आपला अपमान आहे का कसा आहे? पण भूषण वाटतंय आपल्याला. पोटन कचरा कशाला? मी जातो कोर्टात. मी सांगतो आता कोर्टात. हे का नाही? दूषण आहे का भूषण आहे? गावात पोलिसाला दूषण आहे का भूषण आहे? दूषण आहे ना. कशा करता? अरे गावात आपल्या चोरी कोणतं कोणाला कोणी बोल नाही, कोणाचा बांध पडू नाही, कोणाचा धोरा कापून नेऊ नाही. हे कशामुळे? त्याच्यामुळे गावोगाव पोलीस ठाणे व्हायले.
हे आपला काय मूर्खपणा आहे असं आहे. चोरीचे कर्म हम्म. शिक्षा भोगविण्यास कारण असले तरी फल भोगविणाऱ्या कोणीतरी चेतन न्यायाधीशाची जरुरी असते. त्याप्रमाणे कर्मफल भोगविणारा ईश्वर मानणे आवश्यक आहे. हा, कर्मफळ भोग देणारा ईश्वर हा मानलाच पाहिजे, आहे का नाही? त्याशिवाय आणि ही सृष्टी बरोबर चालणार नाही. म्हणून कर्मफलदाता तो ईश्वर आणि कर्म करता तो जीव, असं बुद्धिवृक्षावर दोन पक्षी हे असायलाच पाहिजे. या संबंधाने तुमचे मत बरोबर नाही. जरी पूर्वमीमांसकाचे मत बरोबर नसले तरी कर्मोपासना प्रतिपादक वेद वचनावरून जीव ब्रह्माचे एकत्व सिद्ध होत नाही, भेद सिद्ध होतो. याचे समाधान कृपा करून सांगा. हा, आता याचं समाधान उद्या सांगतो म्हणजे. महारुद्र महाराज की जय. येणे वागेत तोषावी अनावर्त मंडळी भेद चला कर्म तरुचार